रोजच्या दैनंदिन जीवनात बरीच कामं आपले सतत बसून असतात, पुढे झुकून आपण करत असतो, वजन वाढलेलं असतं. अशा असंख्य कारणांमुळे आपली कंबरदुखी ही होत असते. तर आजच्या या व्हिडिओत आपण कंबरदुखीसाठी सोपी 4 योगासने करणार आहोत. अतिशय सोपी आहेत, सर्वांना सहज करता येतील आणि त्यापासून तुम्हाला नक्की आरामही मिळेल. तर महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्ते, मी कोमल पाटील. सानंद योग या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओला हाईप देखील जरूर करा. तर सुरुवात करूयात आजच्या योगासनांना. त्यासाठी आपल्याला पोटावर झोपून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला पोटावर झोपायचं आहे. दोन्ही हात आपले कोपर या पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहेत. खांद्याने एवढं आपल्या हातांमध्ये अंतर असायला हवं. आपला खांदा आणि आपलं कोपर एका सरळ रेषेत या पद्धतीने, आणि मानेला वर उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. खांदा आणि मान यांच्यात अंतर असू द्या. तुम्हाला कंबरदुखी अधिक असेल तर फार हळूहळू ही योगासने करा. कोणत्याही प्रकारची घाई करू नका. तर कंटिन्यू करूयात. श्वास घेत हळूहळू उजवा पाय वर करा, पंजाला वरती खेचा, श्वास सोडत खाली. श्वास घेत डाव्या पायाला वर करा, श्वास सोडत खाली. या पद्धतीने आपली टाच आपल्या नितंबांजवळ आणण्याचा शक्य असेल तेवढा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्ही पाहू शकाल की कमरेवर आपल्याला छान स्ट्रेच जाणवतो आणि यामुळे कंबरदुखी कमी व्हायला मदत होते. या पद्धतीने श्वास घेत पाय वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत पाय वर, श्वास सोडत खाली. या पद्धतीने कंबरदुखी अधिक असेल तर फार हळू करा. व्हेरी गुड. फाइव, 4. खांद्यांमध्ये आणि आपल्या कानामध्ये थोडं अंतर असू द्या. शक्य असेल तेवढं आपली अप्पर बॉडी उचलण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला मागच्या बाजूला स्ट्रेच जाणवेल. 5, 4, 3, 2, 1. रिलॅक्स. आता दुसरं योगासन करणार आहोत. त्यासाठी दोन्ही हात आपल्या खांद्यांच्या बाजूला, कोपर आतमध्ये आणि आपली हनुवटी मॅटवर. श्वास घेत हळूहळू छातीला वर उचलण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत हळूहळू खाली यायचे. कोपर आत ठेवा, हनुवटी मॅटवर असेल. कोणत्याही प्रकारची घाई करू नका. श्वास घेत हळूहळू वर येण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला कंबरदुखीपासून सुटका मिळेल, आराम मिळेल. श्वास घेत हळूहळू वर येण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत खाली. या पद्धतीने कमीत कमी प्रत्येक योगासन हे 1 मिनिट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा व्हिडिओ असल्यामुळे मी तुम्हाला कमी वेळ करून दाखवत आहे, परंतु तुम्हाला 1 मिनिट हळूहळू प्रत्येक योगासन करायचं आहे. खूप छान. होल्ड करा. 5, 4, 3, 2, 1. हळूहळू रिलॅक्स करा. आता पुढचं योगासन करणार आहोत. या पद्धतीने पाठीवर झोपून घ्या. सेतू बंधासन. त्यासाठी दोन्ही पाय या पद्धतीने फोल्ड करा. आपले टाचा नितंबांजवळ आणा. शक्य असेल तिथे नितंबांजवळ आणा आणि जितकं आपल्या कमरेत अंतर असेल तितकं पायांमध्ये अंतर असू द्या. दोघी हात आपल्या मॅटवर ठेवा.
श्वास घेत घेत हळूहळू कमरेला वर उचला. या पद्धतीने श्वास सोडत हळूहळू खाली. कंबरदुखी अधिक असेल, फार हळू करा, घाई करू नका. अतिशय सोपी आसनं आहेत, परंतु तुम्हाला लगेच आराम देणारी आहेत, तर नक्की यांचा रोज सराव करा. श्वास घेत हळूहळू कंबरदुखी कमी व्हायला मदत होते. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खूप छान. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही टाचांना थोडं वर उचलू शकता या पद्धतीने, जेणेकरून तुम्हाला आणखी डीप स्ट्रेच जाणवेल यात. कधी कधी कंबरदुखी अतिशय असह्य असते, तर लगेच आराम देणारी ही योगासनं आहेत. नक्की करून पहा. आताही सोबत केली तरीही तुम्हाला प्रत्येक योगासन ही छान समजेल. होल्ड करा. 5 4 3 2 1. हळू रिलॅक्स करा. दोन्ही हात खांद्यांच्या सरळ रेषेत. आपले पाय नितंबांपासून दूर ठेवा. जितकं मॅटमध्ये अंतर असेल तितकं पायांमध्ये अंतर घ्या. मर्कट आसन करणार आहोत. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत या पद्धतीने, किंवा तुम्ही हातांना या पद्धतीने फोल्ड देखील करू शकतात. श्वास घ्यायचा. श्वास सोडत दोन्ही पाय उजवीकडे वळवा आणि डावीकडे पहा. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत दोन्ही पाय डावीकडे वळवा, उजवीकडे पहा. शक्य असेल तितकं आपल्या गुडघ्यांना खाली प्रेस करा. श्वास घ्या. श्वास सोडत उजवीकडे. कोणतीही घाई करू नका. अतिशय सोपं योगासन आहे. खूप फायदेशीर आहे. लगेचच आराम देणारा आहे. या पद्धतीने होल्ड करा. 5 4 3 2 1. श्वास घ्या. श्वास सोडत डावीकडे होल्ड करा. 5 4 3 2 1. रिलॅक्स करा. तर अशा पद्धतीने ही सोपी 4 योगासने आपण आज केलीत. सर्वांना सहज करता येतील आणि लगेचच आराम देणारी ही योगासने आहेत. जर तुमचे नुकतेच कोणते ऑपरेशन झालेले असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही योगासने करावीत. आणि जर कंबरदुखी अधिक असेल तर या योगासनांमधून तुम्हाला जीही जमतील ती योगासने हळूहळू करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला लगेचच नक्की आराम मिळेल. तर ही योगासने करा. तुम्हाला काय फरक जाणवला हे नक्की कमेंटद्वारे कळवा. आणखी तुम्हाला कोणत्या नवीन विषयांवर व्हिडिओ हवेत तेही सांगा. आपण त्या विषयांवर देखील व्हिडिओ बनवू. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप देखील करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचण्याला मदत होईल. आपले फक्त महिलांसाठी ऑनलाईन योग क्लासेस आहेत. त्यात तुम्हाला सहभागी व्हायचे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या आणि योग करा. हरिओम.